ठेवा, त्यातून प्रॉफिट आलं पाहिजे. ओके. तुम्ही फक्त अवेअरनेस नका करू, तुम्ही फक्त व्ह्यूज आणण्यासाठी मार्केटिंग नका करू. अच्छा. तुम्ही मार्केटिंग ऑर्डर आणण्यासाठी करा. तुम्ही मार्केटिंग त्यातून रेव्हेन्यू आणण्यासाठी करा. तुम्ही त्यातून प्रॉफिट आणण्यासाठी मार्केटिंग करा. त्यालाच परफॉर्मन्स मार्केटिंग म्हटलंय. म्हणजे सपोज मी 1 लाख रुपये खर्च केले, तर 5 लाखाचा मला रेव्हेन्यू जर आला, म्हणजे 1 लाख मार्केटिंग मध्ये गेले, 5 लाख काय आले, प्रॉफिट आले, तर माझा ROAS किती आहे, रिटर्न ऑन ऍड स्पेंड 5. बरोबर. जर 5 ROAS असेल तर यू आर अ प्रॉफिटेबल परफॉर्मन्स मार्केटर. अच्छा. तुम्ही मार्केटिंग केली 1 लाखाची, प्रोडक्ट पण सेल केले 1 लाख रुपये, तर तुम्ही लॉस मध्ये आहे ना. काहीच फायदा होत नाही. तर कमीत कमी 3 किंवा 4 किंवा 5 ROAS असला पाहिजे. मग त्यासाठी काय काम करावं लागेल, त्यासाठी कशी मार्केटिंग करावं लागेल, कुठं करावं लागेल, कोणत्या ऑडियन्स मध्ये करावं लागेल, कशी स्ट्रॅटेजी लावावं लागेल, कसं लँडिंग पेज ठेवावं लागेल, प्रोडक्टची प्राइस काय ठेवावं लागेल, मग मला जर 5 ROAS आहे, हे सगळं कोण बघतं, परफॉर्मन्स मार्केटर. ओके.